नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही राशीलच्या प्रेमविवाहाची सुरुवात ऐकली होती. आज ते प्रेम एका भयानक काळ्या पाणीच्या शिक्षेत कसं बदलतं हे तुम्ही ऐकाल. आज तुम्ही ऐकाल राशीलचा पती जेडने तिच्या पायात 25 फुटांची बेडी कशी घातली. एका लाडक्या मुलीला पाळीव प्राण्यापेक्षाही वाईट आयुष्य जगण्यास कसं भाग पाडलं गेलं, जिथे घरचे लोकही तिच्या वेदनेवर हसायचे. बेड्यांनी जखडलेली राशील जेव्हा मरण्याचा विचार करते तेव्हा तिच्या आतली सिखनी तिला रोखते. ती सुटकेची संधी शोधते आणि जेव्हा ती संधी मिळते जेड झोपल्यानंतर, तेव्हा राशील फक्त पळून जात नाही. ऐका, हातात कृपाण घेऊन राशील त्या बर्बरतेचा शेवट कशी करते. ती जेडच्या पुरुषत्वावर निर्णायक प्रहार करून त्याला नपुंसक बनवते. आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही राशीलच्या या न्यायाचं कारण जाणून घ्याल. सिखनी असण्याचा अर्थ आणि अस्मितेच्या रक्षणाचं अंतिम साहस. राशीलला तिच्या या कृत्यासाठी तुरुंगात जावं लागेल का, की तिने फक्त त्या इतर स्त्रियांना वाचवलं आहे ज्या जेडच्या लैंगिक हिंसेचा बळी ठरल्या असत्या. हा एपिसोड साहस, प्रतिशोध आणि भावनिक मुक्तीची कहाणी आहे. प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 11, बेड्यांनी जखडलेली सिखनी आणि पुरुषत्वावर प्रहार. आपल्यासोबत कोणी इतका दुष्टपणा करू शकतं हे राशीलला माहीत नव्हतं. राशीलला याआधी कधीच कोणाकडून अपमानास्पद वागणूक मिळाली नव्हती. राशीलने याचा तीव्र विरोध करायला सुरुवात केली. तिची बंडखोर वृत्ती पाहून तिच्या पायात बेड्या ठोकण्यात आल्या. राशील चालू तर शकत होती पण पळू शकत नव्हती. ती बेडी सुमारे 25 फूट लांब साखळीने जोडलेली होती. यामुळे राशील एका मर्यादित परिसरातच वावरू शकत होती. साखळीचं दुसरं टोक आलटून पालटून 2 हुकमध्ये अडकवलं जायचं, एक स्वयंपाकघर आणि हॉलसाठी आणि दुसरं तिच्या पतीच्या बेडरूममध्ये. तिला या गोष्टीचंही खूप दुःख व्हायचं की त्या घरात एकाही व्यक्तीने तिला जेडच्या क्रूर वागणुकीपासून वाचवण्यासाठी साथ दिली नाही. उलट तिला बेड्यांमध्ये हतबल पाहून ते लोक तिच्यावर हसायचे. तिला वाटू लागलं की जेडचं पूर्ण कुटुंबच परपीडक, सेडिस्ट आहे. बेड्यांनी जखडलेली असूनही घरच्या इतर स्त्रियांप्रमाणे दिवसरात्र काम करणं ही राशीलची नियती झाली होती. ते घर राशीलसाठी कोणत्याही तुरुंगापेक्षा जास्त यातनादायी होतं. काळ्या पाणीची शिक्षा कशाला म्हणतात हे तिला माहीत नव्हतं, पण जर कोणी तिची ही अवस्था पाहिली असती तर तिला काळे पाणीच म्हटलं असतं. राशील स्वतःच्या घरून पळून आली होती, त्यामुळे तिच्यात आपल्या कुटुंबाकडे मदतीसाठी याचना करण्याचं नैतिक धाडस उरलं नव्हतं. तिने कोणाला आपली अवस्था सांगू नये म्हणून तिचा मोबाईल आधीच हिसकावून घेण्यात आला होता. तिचे घरचे तिला शोधून काढतील असं म्हणत तिला कधीच घराबाहेर पडू दिलं गेलं नाही. ती त्या तुरुंगवजा घरातच पराधीन राहण्यास हतबल होती. ती सूर्यदर्शनासाठीही आसुसली होती. तिला तिच्या घरचे पाळीव प्राणी आठवले. त्यांच्या गळ्यात जरी दोरी बांधलेली असली तरी त्यांना रोज गवत चरण्यासाठी बाहेर नेलं जायचं. राशीलची अवस्था त्या मुक्या प्राण्यांपेक्षाही वाईट झाली होती. घरच्या इतर स्त्रिया इथे कशा सुखाने राहत आहेत हे तू पाहत नाहीस का? ही अडचण तू स्वतः ओढवून घेतली आहेस. तक्रार केल्यावर जेड तिलाच दोष द्यायचा. राशीलने त्याच्या बोलण्यावर विचार केला. खरं तर त्या स्त्रियांच्या आणि राशीलच्या संगोपनात आणि कौटुंबिक पार्श्वभूमीत खूप फरक होता. त्या स्त्रिया लहानपणापासूनच बंद घरांच्या आयुष्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तयार होत्या, पण राशील नव्हती. राशीलच्या या दुर्दैवातही एका अर्थाने नशिबाने तिची साथ दिली. जेडने 1 वर्षभर सतत प्रयत्न केला तरीही राशील गरोदर राहिली नाही. जर तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला असता तर राशीलला त्या दुष्ट जेडच्या मुलाला जन्म देण्यास भाग पडलं असतं. ज्याने तिचं आयुष्य आणि आशा उद्ध्वस्त केल्या, त्याचा वंश आपल्या कोखेत वाढवणं राशीलला अजिबात मान्य नव्हतं. राशील अशा आयुष्याला कंटाळली होती. तिला मरावं असं वाटू लागलं. पण राशीलच्या अंगात शीख कुटुंबाचं रक्त होतं, ज्याने तिला असं भ्याड कृत्य करू दिलं नाही. मग निराश राशीलने डोळे कान उघडे ठेवण्यासोबतच आपलं डोकंही सतत सतर्क ठेवलं. तिला या परिस्थितीतून सुटकेचा एकच उपाय सुचला. ती त्या दिवसाची वाट पाहू लागली जेव्हा तिला या दुष्टांच्या तावडीतून पळून जाण्याची संधी मिळेल. एके दिवशी जेडचे आईवडील तीर्थयात्रेला गेले. घराचे इतर सदस्य त्यांना सोडायला गेले. घरात फक्त जेड आणि राशीलच होते. तेव्हा जेडने तिची बेडी उघडली आणि पुन्हा एकदा तिला आई बनवण्याचा क्रूर प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्याकडून निष्काळजीपणा झाला. तो राशीलच्या पायात पुन्हा बेड्या घालायला विसरला.
आपली मनमानी केल्यावर जेड थकून अंथरुणावर अर्धवट झोपेत विवस्त्र होऊन होता. राशीलसाठी ही मोठी संधी होती. राशीलने तो झोपण्याची आतुरतेने वाट पाहिली. जेव्हा तिला खात्री पटली की तो झोपला आहे तेव्हा ती उठली. तिने स्वतःला सावरलं. कोणताही आवाज न करता तिने घरून आणलेले दागिने ओढणीत गुंडाळून कमरेला बांधले आणि कृपाण हातात घेतली. जेड झोपेतच होता तेव्हा राशीलने तिच्या पायातून निघालेली बेडी त्याच्या पायात अडकवून टाळा लावला. मग कृपाणाने जेडच्या पुरुषत्वाच्या खुणेवर जोरात प्रहार केला. त्या जखमेतून रक्त वाहू लागलं. तो वेदनेने तळमळत ओरडू लागला, तिला शिव्या देऊ लागला. राशील खोलीबाहेर पडली आणि तिने बाहेरून दरवाजा बंद केला. मग राशीलने शेवटच्या वेळी बुरखा घातला आणि स्वतःला शांत केलं. ती वेगाने चालत बस स्टँडवर पोहोचली. तिथे त्यावेळी जी बस सुटत होती त्यात ती बसली. दुसऱ्या शहरात पोहोचल्यावर रेल्वे स्टेशनच्या शौचालयात राशीलने बुरखा घालून प्रवेश केला. बाहेर पडताना तिने तो बुरखा कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. मग ट्रेनने प्रवास करून राशील इथे पोहोचली. दृश्य बदल. राशीलकडून हे सगळं ऐकल्यावर मला वाटलं जणू एखाद्या मालिकेचा एपिसोड संपला असावा. सांगताना राशीलच्या आणि ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जेवण बनवताना काही अश्रू अन्नातही मिसळले. मला वाटलं हे या पुरणपोळीची चवच वाढवतील. वाणी, मी तुला खोटं सांगितलं होतं की मी घटस्फोटीत आहे. खरं तर मी त्या नात्यातून पळून आले आहे. आता 3 वर्ष झाली आहेत. तरीही जर कधी वाद झाला तर त्याच्यापासून घटस्फोट घेणं मला सोपं जाईल, असं राशीलने कबूल केलं. मी तेव्हा त्याच्या भावी आयुष्यातलं सुख नष्ट करणं आणि इतर कोणालाही त्याच्या लैंगिक हिंसेपासून वाचवण्यासाठी त्याला नपुंसक बनवणं योग्य मानलं. माझ्या छोट्या बुद्धीला हाच न्याय वाटला, असं सांगताना राशीलचा राग अनावर झाला होता. मी न्यायाच्या तराजूवर दोघांच्या कृत्यांना ठेवून पाहिलं. मला राशीलचा गुन्हा लहान वाटला. अशा पीडित मुली अनेकदा आत्महत्येला प्रवृत्त होतात. हो राशील, या दृष्टिकोनातून पाहिलं तर तू न्यायच केला आहेस, मी सहमती दर्शवली. मी शीख संस्कारांत वाढलेली मुलगी आहे. अशा मुलीला सिखनी म्हणतात. प्रत्येक सिखनीला उदार राहण्याची आणि आपल्या अस्मितेचं रक्षण करण्याची ताकद मिळते. मी त्याला नपुंसक बनवून स्वतःला एक खरी सिखनी सिद्ध केलं आहे. सांगताना राशीलचे डोळे लाल झाले होते. मला तुझ्यावर विश्वास वाटला म्हणून मी हे सांगितलं, ती म्हणाली. आमची पुरणपोळी आणि कढी बनवून तयार झाली होती. जेमिनाईची समीक्षा. हा एपिसोड राशीलला एका पीडितेपासून एका वीर नायिकेपर्यंत घेऊन जातो. हा अन्याय आणि क्रूरतेविरुद्ध घेतलेल्या प्रतिशोधाचा एक थरारक प्रवास आहे. एपिसोड 11 समाप्त. एपिसोड 12. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात राशीलची अपबीती ऐकल्यानंतर आज मी तिच्या सिखनी, साहसावर आणि तिच्या वेदनेतून मिळालेल्या सल्ल्यावर विचार करत आहे. राशील म्हणते की गुरुद्वारामधील सर्व हितकारी गुरुवाणी सुद्धा जेडवर कायमस्वरूपी प्रभाव टाकू शकली नाही. तुम्ही माझ्या आणि राशीलमधील ती हलकी फुलकी चर्चा ऐकाल. खाईत न पडताही हे जाणून घेता येतं की खाईत पडल्यावर काय होऊ शकतं. पण माझ्या भूतकाळातील गोष्टी संपत असतानाच वर्तमानातील संकट पुन्हा डोकंवर काढत आहे. मंटूकडून वाटणारी माझी भीती आता इतकी वाढली आहे की हे नशिबावर सोडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असं मला वाटतंय. माझी अडचण ही आहे की पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नाही. आता माझ्याकडे एकच उपाय उरला आहे, माझी अडचण अलका मॅमना सांगणे. तुम्ही ऐकाल कशा प्रकारे मी पहिल्यांदा माझ्या लहान सहान गोष्टींसाठी अलका मॅमकडे जाते आणि मॅम आपल्या ममताळू वाणीने केवळ मला धीरच देत नाहीत, तर ही समस्या आधी का सांगितली नाही म्हणून प्रेमाने रागावतात सुद्धा. मॅम म्हणाल्या, तुझ्यावर आलेली कोणतीही गोष्ट माझ्यासाठी किरकोळ असू शकत नाही. अलका मॅम आपल्या प्रभावाचा वापर करून मंटूचा धोका कायमचा संपवू शकतील का? आणि या समाधानापूर्वी मॅमनी मला रात्रीच्या जेवणासाठी पुन्हा का बोलावलं आहे, जेव्हा आता राशील तिथे नाहीये? पुढील कथा प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 12. खायचे ज्ञान आणि एक नवी अर्थहाक. भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर राशील अर्धा तास अजून माझ्यासोबत होती. जेड गुरुद्वारामध्ये एक साधा सरळ माणूस बनून सेवा करायचा, पण तो तसा नाहीये.
मला आपल्या जाळ्यात अडकवणं हे त्याचं सुनियोजित कारस्थान होतं. हे मला त्याच्या तावडीत सापडल्यावर कळलं. आज जेव्हा मी विचार करते तेव्हा मला तो माणूस नाही तर राक्षस वाटतो. कदाचित गुरुद्वाराच्या पवित्र वातावरणामुळे तिथे तो चांगलं वागत असावा, राशील सांगत होती. अगदी बरोबर राशील. जेड सॅडिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याची पत्नी असल्यामुळे तुला त्याच्या लैंगिक विकृतीचा सेक्शुअल सेडिझम शिकार व्हावं लागलं. मी माझ्या मानसशास्त्राच्या ज्ञानाचा वापर करत राशीलच्या गोष्टीला दुजोरा दिला. मला वाटतं जो माणूस दुसऱ्या धर्माच्या मंदिरात किंवा गुरुद्वारात एकटा येतो त्यावर कोणत्याही मुलीने किंवा महिलेने विश्वास ठेवू नये. नाहीतर माझ्यासारखं फसवले जाण्याची शक्यता असते, राशीलने नसीहत दिली. खाईत न पडताही हे जाणून घेता येतं की खाईत पडल्यावर काय होऊ शकतं. खरं तर मी मानसशास्त्र शिकले आहे, म्हणून मानवी स्वभावाची मला थोडी समज आली आहे, मी हसत हसत म्हटलं. राशील निघून गेली. मी विसरले होते की पप्पांनी अजून दुपारचं जेवण केलं नाहीये. ती गेल्यावरही मी राशीलबद्दलच विचार करत होते. माणसाच्या कर्मांसोबतच नशीबही गुंतलेलं असतं. थोड्या वेळाने पप्पांचा फोन आला. पप्पा, आज मी तुमच्या आवडीची पुरणपोळी आणि कढी बनवली आहे, मी त्यांना सांगितलं. दृश्य बदल. मंटूमुळे मी खूप घाबरले आहे. जर मी थेट पोलीस स्टेशनला गेले तर पुरावा नसल्यामुळे ते टाळाटाळ करतील असं मला वाटतंय. आता माझ्याकडे अलका मॅम हाच एक आधार आहे. त्यांचे ओळखीचे लोक मोठे आहेत, त्या मला या संकटातून बाहेर काढू शकतात. शाळेनंतर मी मॅमना फोन करायचं ठरवलं. माझं नशीब चांगलं होतं, अलका मॅम त्याच दिवशी शाळेत आल्या होत्या. मी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी माझं खूप प्रेमाने स्वागत केलं. वाणी, काय झालं? तू याआधी कधीच मला शाळेत भेटायला आली नाहीस. सगळं ठीक आहे ना? त्यांनी हसत विचारलं. मी मंटूबद्दल सगळी माहिती सविस्तर सांगितली. मला त्याच्या दुकानाची पत्ता दे, मी आत्ताच त्याचा बंदोबस्त करायला सांगते. तुझ्याशी संबंधित कोणतीही गोष्ट माझ्यासाठी किरकोळ नाही. तू निर्धास्त राहा, मॅम ममताळू आवाजात म्हणाल्या. मी त्यांचे मनापासून आभार मानले. 4 दिवसांनंतर त्यांनी मला पुन्हा जेवायला बोलावलं. राशील अमेरिकेला गेली आहे, आता मॅम आणि मी दोघीच असू. माझ्या समस्येचा काय निकाल लागला हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. मी आनंदाने होकार दिला. हा भाग वाणी आणि अलका यांच्यातील नाते अधिक घट्ट करतो. भाग 13 मध्ये एक मोठं रहस्य उलगडणार आहे. भाग 12 समाप्त.